फिफा वर्ल्ड कप आणि ब्राझील या दोन गोष्टी एकमेकांशी घट्ट जोडल्या आहेत आणि त्याचं कारण म्हणजे ब्राझीलने सर्वाधिक 5 वर्ल्ड कप जिंकलेत आणि त्यांचा जोगाबनीचा फुटबॉल किंवा ब्राझिलियन प्लेयर्स यामुळे मिलेनियल्स किंवा ओल्ड जनरेशनच्या मनामध्ये ते आजही फेवरेट टीम म्हणून आहे. मात्र जर्मनीच्या 2014च्या वर्ल्ड कप मॅच नंतर ब्राझील टीममधून ब्राझिलियन प्लेयर किंवा जोगाबनीचा फुटबॉल हा कुठेतरी हरवला आहे आणि आजच्या मोरोक्कोच्या ड्रॉमध्ये आपल्याला त्यांनी ते पुन्हा दाखवून दिले. बघायला गेलं तर मोरोक्को टीम जी लास्ट इयरच्या वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलिस्ट होती आणि लास्ट अफकॉनची विनर आहे, त्यांच्या विरुद्ध ड्रॉ रिझल्ट हा वाईट रिझल्ट नाही आहे. मोरोक्कोच्या 18 वर्षाच्या बोगदादीने एक्सपिरियन्स कासामिरो आणि ब्रुनो गिमारेसच्या मध्ये एक स्टँडआउट परफॉर्मन्स दिला. ब्राझीलकडून विनिसियस ज्युनियरने एक अमेझिंग गोल मारला, मात्र सेकंड हाफमध्ये ब्राझीलचा अटॅक पूर्णपणे थंड होता आणि वर्ल्ड कप आधी ब्राझीलच्या टीमकडून ज्या काही जास्त अपेक्षा होत्या त्या या मॅचच्या परफॉर्मन्स नंतर थोड्या कमी होतील हे नक्कीच.